बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता। संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअॅप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवला। एकदा नाही तर तब्बल 4 वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल केला असल्याचं समोर आलंय। मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे। कृष्णा आंधळेने 4 वेळा व्हिडिओ कॉल केला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांच्या छळावेळी आरोपींनी व्हिडिओ कॉल केले होते। छळाचे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। या व्हिडिओ कॉलचे सर्व डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले। मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। व्हॉट्सअॅप ग्रुपवर कॉल करणारा आरोपी हा फरार कृष्णा आंधळे हाच आहे। कृष्णा आंधळे यानं 4 वेळा मोकारपंथी व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता। मोकारपंथी व्हॉट्सअॅप ग्रुप देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा होता। याच व्हॉट्सअॅप ग्रुपवर कृष्णा आंधळे व्हिडिओ कॉल करत होता। कृष्णा आंधळेनं 4 वेळा व्हिडिओ कॉल केला होता। पहिला कॉल 9 डिसेंबर रोजी 5:14 44 सेकंदाचा होता। कॉल ड्युरेशन 17 सेकंदाचं होतं। दुसरा व्हिडिओ कॉल 5:16 45 सेकंद, कॉल ड्युरेशन 17 सेकंद। तिसरा व्हिडिओ कॉल 5:19, कॉल ड्युरेशन 2:03। चौथा व्हिडिओ कॉल 5:26 20 सेकंद, 2.44 मिनिटाचा हा व्हिडिओ कॉल होता।